रामतीर्थ यात्रेच्या आज पहिल्या दिवशी भाविकांचं पवित्र स्नान, यात्रेला आजपासून प्रारंभ, उद्या भर यात्रा, प्रशासनाची जय्यत तयारी। आजरा नगरीपासून 1.5 किलोमीटर अंतरावर वसलेल्या रामतीर्थची यात्रा संपन्न होतीये। महाशिवरात्रीच्या आजच्या पहिल्या दिवशी भाविकांनी इथल्या हिरण्यकेशी नदीपात्रात पवित्र स्नान करून महादेव, श्रीराम आदी देवतांचं दर्शन घेतलं। उद्या भर यात्रेचा दिवस असेल, या निमित्तानं इथं हजारोंच्या संख्येनं भाविकांची मांदियाळी जमणार आहे। या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कंबर कसून जय्यत तयारी केली आहे। रामतीर्थ हे धार्मिक स्थळ आजरा शहरानजीकच्या हिरण्यकेशीच्या काठावर वसलंय। राम वनवासात असताना इथं येऊन गेल्याची आख्यायिका प्रसिद्ध आहे। इथं राम मंदिराबरोबरच महादेवाचं प्राचीन हेमाडपंथी मंदिर आहे। याबरोबरच इथं अन्य देवतांचीही मंदिर आहेत। इथं दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्तानं 2 दिवस रामतीर्थ यात्रा भरते। या पार्श्वभूमीवर यावर्षी आज महाशिवरात्रीच्या निमित्तानं इथल्या यात्रेला सुरुवात झाली। या निमित्तानं हिरण्यकेशी नदीमध्ये पवित्र स्नान करण्यासाठी आज असंख्य भाविकांनी हजेरी लावली। त्यासाठी आज पहाटेपासून विशेषतः स्थानिक भाविक पुरुष आणि महिलांनी विविध देवतांचं दर्शन घेतलं। उद्या इथं भर यात्रा होणार आहे। महाशिवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी महादेव मंदिरात पालखी सोहळा होतो। या सोहळ्याला भाविकांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात असते। आजरा, भुदरगड, गडिंग्लज, चंदगड यासह सीमावर्ती भागातून हजारो भाविक रामभक्त यात्रेसाठी दाखल होतात। यावर्षी यात्रेनिमित्त प्रशासनानं जय्यत तयारी केली आहे। मंदिराची रंगरंगोटी झाली आहे। इथल्या मार्गाच्या दोन्ही कडा अग्निरेषा मारून संरक्षित केल्या आहेत। जेसीबीच्या सहाय्यानं सपाटीकरण केलं असून आरोग्य पथक, अग्निशमन दल, नगरपंचायतीचे कर्मचारी तसंच स्वयंसेवक पथकं तयार झाली आहेत। आजरा आगाराच्या एसटीच्या उद्यापासून विशेष फेऱ्या असतील, त्यामुळे खाजगी वाहनं नव्यानं बांधलेल्या कमानीजवळ थांबतील। पोलीस विभाग देखील तैनात असणार आहे। यात्रेनिमित्त मेवा, मिठाई, खेळणी यासह विविध वस्तूंची दुकानं उभारली गेली असल्यानं उद्या भर यात्रेसाठी रामतीर्थ परिसर सज्ज झालाय।